डेफिनेशन घ्या आता, लिहायचं डायरेक्ट. The straight line that indicates the straight line that indicate the relative trend of market. The straight line that indicates the relative trend of market. बघा सर्वांनी लिहिलं असाल. डेफिनेशन आहे, द स्ट्रेट लाईन दॅट इंडिकेट्स द रिलेटिव्ह ट्रेंड ऑफ मार्केट. पुढे कंटिन्यू लिहा. अशी एक स्ट्रेट लाईन जी की कोणत्याही टाइम फ्रेम वरून ड्रॉ केली असता मार्केटशी संबंधित ट्रेंड दर्शविते. कोणत्याही टाइम फ्रेम वरून ड्रॉ केली असता मार्केटशी संबंधित ट्रेंड दर्शविते, त्या लाईनला ट्रेंड लाईन असे म्हणतात. ओके. झालं असेल. परत पुढे घ्या. पुढचं डेफिनेशन आहे, स्विंग हाय आणि स्विंग लो कनेक्ट करून जी लाईन ड्रॉ केली जाते तिला ट्रेंड लाईन म्हणतात. स्विंग हाय आणि स्विंग लो कनेक्ट करून ज्या लाईन्स ड्रॉ केल्या जातात त्यांना ट्रेंड लाईन म्हणतात, असं लिहिलं तरी चालतं. स्विंग हाय आणि स्विंग लो कनेक्ट करून ज्या लाईन्स ड्रॉ केल्या जातात त्यांना ट्रेंड लाईन म्हणतात. ओके. अप ट्रेंड मार्केटमध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करावी, डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करावी लिहायचं आहे ना. अप ट्रेंड मार्केटमध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करावी, डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करावी,
साइडवेज मार्केटमध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करावी? या बाबतीतले बारकावे आपण खालील प्रमाणे पाहूया. या बाबतीतले बारकावे आपण खालील प्रमाणे पाहूया. ओके, आता नंबर 1 घ्या. ट्रेंड मार्केटमध्ये अपट्रेंड मार्केटमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो कसे ओळखावे? अपट्रेंड मार्केटमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो कसे ओळखावे? आणि त्यापासून ट्रेंड लाईन ड्रॉ कशा कराव्यात? अपट्रेंड मार्केटमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो कसे ओळखावेत आणि त्यापासून ट्रेंड लाईन ड्रॉ कशा कराव्यात? ओके, हा पॉइंट आहे. त्यानंतर स्विंग लो असा पॉइंट घ्या. मेन पॉइंट आहे स्विंग लो. तो क्वेश्चन आहे आधीचा, म्हणजे मग असा पॉइंट दिलेला, त्यानंतर त्याचे 2 आन्सर आहेत. आपल्याला याची डिटेल्स माहिती बघायची आहे. पहिल्यांदा स्विंग लो ओळखायचे आहेत आपल्याला, त्यानंतर स्विंग हाय ओळखायचे आहेत आणि त्यानंतर ट्रेंड लाईन त्यापासून ड्रॉ करायचे आहेत. हे शिकायचं आहे इथून पुढं. तर आधी पहिला पॉइंट आहे आता स्विंग लो, अंडरलाईन करा त्याला आणि आता लिहा where end the pullback, where end the pullback and before a run begin, where end pullback and before run begin किंवा run start, where end the pullback where end pullback and before run begin किंवा run start. ओके, कोणाचं माईक ऑन आहे का? मला काही इतक्यात काही प्रॉब्लेम आहे समजण्यामध्ये? खूप सावकाश घेतोय, कुणाचंही नाही. चला ओके, इट्स ओके. खूप इझी टू वे जातोय आपण, काही करत नाहीये, काहीच नाही. कारण
इतका हा इम्पॉर्टंट पार्ट आहे की ह्या गोष्टी समजल्यानंतर आपल्याला पुढचे अनालिसिस इझी जाणार आहेत. आणि जे काही तुमच्या कन्सेप्ट आहेत अनुभवी मेंबरच्या अनक्लिअर कन्सेप्ट, त्या इथं क्लिअर होऊन जातील की ट्रेंड लाईनच्या ज्या संदर्भामध्ये जे काही आपल्याकडे इश्यू आहेत ते एकदा कळले ना की इथून पुढं उद्यापासून लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेंड लाईन नुसार. हा राजू जाधव सर, काय म्हणताय का? माझा आवाज कटला होता, जरा पुन्हा सांगता का? ओके, रिपीट करा म्हणून मेसेज लिहिला असला तरी चालला असतं. बघा, स्विंग लो हा पॉइंट आहे, त्यापुढे लिहा वेअर एंड पुल बॅक अँड बिफोर अ रन बिगेन, असा पॉइंट होता. वेअर एंड पुल बॅक अँड बिफोर रन बिगेन किंवा रन स्टार्ट इज इक्वल टू स्विंग लो, इज इक्वल टू स्विंग लो. ओके, क्लिअर झालं. म्हणजेच चार्टवर जेव्हा पुलबॅकची रॅली म्हणजे करेक्शनची रॅली, म्हणजे चार्टवर जेव्हा पुलबॅकची रॅली म्हणजेच करेक्शनची रॅली संपत असते, त्या ठिकाणी स्विंग लो क्रिएट होतो. चार्टवर जेव्हा पुलबॅकची रॅली किंवा करेक्शन रॅली संपत असते, त्या ठिकाणी स्विंग लो क्रिएट होतो. त्या ठिकाणी स्विंग लो क्रिएट होतो आणि तिथून पुढे रन स्टार्ट होतो. तिथून पुढे रन स्टार्ट होतो, रनची रॅली स्टार्ट होते. त्या पॉइंटला स्विंग लो असे म्हणतात. त्या पॉइंटला स्विंग लो असे म्हणतात. त्या पॉइंटला स्विंग लो असे म्हणतात. बघा, नोट्स मध्ये लिहिण्यात इथपर्यंत क्लिअर आहे का? बघा, एकदा वाचन करून घ्या सर्वांनी. स्क्रीन शेअर झाली आहे का? येस सर. ओके, तर आपल्याला आता एकदा वाचन करून घेतल्यानंतर नोट्स मधून डोकं बाहेर काढायचं आहे आणि स्क्रीनवर यायचं आहे. संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन स्क्रीनवर द्या. सगळ्या टाइम फ्रेम मी अगोदरच बोललेलो आहे. परत क्वेश्चन निर्माण करू नका, ही कोणत्या टाइम फ्रेमवर मी ड्रॉ करू. ऑल टाइम फ्रेम इज अवेलेबल देअर, काय म्हणतात ते सगळं, बरं का? ज्या पद्धतीनं आपण नोट्स द्या त्या पद्धतीनं आपल्याला जायचं. डायरेक्ट स्क्रीन घेण्या अगोदर तुम्हाला ते दाखवतो. ओके,
बघा ड्रॉइंग दिसते का सर्वांना? ज्या पद्धतीने आपण मिनिंग दिलेला आहे, वेअर एंड पुल बॅक, अप ट्रेंड सुरू आहे, अप ट्रेंडचं पुल बॅक म्हणजे करेक्शन. बघा चार्टवर अप ट्रेंड सुरू आहे, अप ट्रेंडचा पुल बॅक म्हणजे करेक्शन, आणि ज्या ठिकाणी पुल बॅकचा एंड होतो, त्याची सुरुवात होते, तो पॉइंट म्हणजे स्विंग लो. बघा लक्षात येते का? किती सिंपल आहे. अप ट्रेंड सुरू असताना जे करेक्शन येतं, जो पुल बॅक येतो, त्याचा जिथे एंड होतो तो पॉइंट म्हणजे स्विंग लो. क्लिअर? तिथून पुढे रॅली सुरुवात होत असते, तिथून पुढे रॅली सुरुवात होते. आणि आता असे स्विंग लो बघा, ही रॅली, त्यानंतर परत पुलबॅक, पुलबॅकचा एंड स्विंग लो, रॅली, परत पुलबॅक करेक्शन, त्याचा एंड लो, परत रॅली, परत पुलबॅक किंवा करेक्शन, एंड लो, परत रॅली, परत पुलबॅक किंवा करेक्शन, एंड लो, परत रॅली. हे अशा पद्धतीनं हे जे लो पॉइंट आहेत, हे याला स्विंग लो म्हणतात. म्हणजे एंड पॉइंट आहेत, पुल बॅकचा एंड, करेक्शनचा एंड कुठं ना कुठं होत असतो. चार्टवर तुम्हाला आणखी डिटेल दाखवेल. तर या सर्व पॉइंटला स्विंग लो म्हणतात. हे समजलं असेल. ड्रॉ करून घ्या, जसं तसं ड्रॉ करून घ्या. इथं अर्धावटच ड्रॉ करून घ्या, जसं आहे तसं. नाहीतर पुढे जाऊन वरची पण ट्रेंड लाईन ड्रॉ करसाल तुम्ही, करायचं नाही. हे जे मी एरो दाखवलेत ना, त्या एरोच्या ठिकाणी तुम्ही स्विंग लो, स्विंग लो, स्विंग लो असं लिहायचं आहे. अप ट्रेंड असं शब्द लिहायचं. वरती लिहिलेच आपण टार्गेट, अप ट्रेंड, स्विंग लो. त्याच्यामध्ये हे ड्रॉ करून या एरोच्या ठिकाणी, खालच्या ब्ल्यू एरोच्या ठिकाणी स्विंग लो, स्विंग लो, स्विंग लो असं लिहायचं आहे. इट्स ओके. ज्यांनी कॅन्डल, आता लिहून घेऊ नका, फक्त तुमच्या कानावर टाकायला होती काही वाक्य लिहून घेत असताना. सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालक काही वाक्य बोलत असतात बघा. पॉइंट आठवला मला, कनेक्टिंग डॉट देतो तिकडं. कुठलाही एखादी प्रोग्राम असेल तर प्रतिमेचे पूजन करताना ते सूत्रसंचालक बोलत असतो ना काही काही, ते तशा पद्धतीनं माझंही सुरू असतं की तुम्ही ड्रॉ करायले, पण काहीतरी ते देत असतो. हे जर आवडत असेल तर एक लाईक करा, नाही तर सोडून द्या, काय नाही तर शांत बसून राहा असं म्हणा. हे बघा, ज्यांचा कॅन्डल पॅटर्नचा स्टडी परफेक्ट झालाय, की आपण घेतलेल्याच त्याच्या अदरवाईज अजिबात बघू नका. माहिती असतील तर ती विसरून जा, त्याला इरेज करून टाका, काय देणं नाही. अदर कॅन्डलस्टिक आर डिझास्टर, एका शब्दात मी तुम्हाला बांधून टाकतो त्या कॅन्डलस्टिकला. काय देणं घेणं नाही. भरपूर जरी कॅन्डलस्टिक असल्या, 100, 200, 500, काय 1000 ते काय गरज नाही त्याची. आपण जितके घेतलं तितकं मात्र त्याच्यावर जर प्रभुत्व संपादन तुम्ही केले ना, मग आजपासूनच सगळं इतकं भारी तुम्हाला जाईल ना ते सगळं, की त्याला तोड नसणार आहे. मार्केटमध्ये दररोज तुम्हाला 2 ते 3 ट्रेड चांगल्या क्वालिटीचे भेटतील आपल्या ह्या बेसिक स्ट्रक्चर नुसार. इतकं यामध्ये क्षमता आहे, ती ओळखली पाहिजे आपण. पण काय होतंय, गंमत अशी होते, झालं असेल तर ड्रॉ करा. आपलं एक दुसरं सांगायला मी कीर्तन सांगण्यासारखं, आपलं पुढं भरपूर पोर्शन आहे बरं का, पुढं वेळ लागेल. गंमत अशी होते की प्रत्येक जण
जो काही शिकतोय, स्टडी करतोय, सगळं आहे त्यांच्याकडं. पण नियम कसा आला, 9:15 वाजले, 9:15 झाले की ते विसरतं सगळं. आणि जी सुरुवातीला जी एंट्री केली आहे, ज्या पद्धतीनं, ज्या थिअरीनं, त्या पद्धतीने ट्रेडिंग करायला सुरुवात करतात. खरं आहे का नाही सांगा? ते शिकलेलं कुठं जातं की काय पता नाही, लक्षात सुद्धा राहत नाही. स्ट्रॅटर्जी इथं बनली का, इथं स्विंग लो बनला का, इथं पुल बॅक होता का, इथून रॅली येईल का, ह्या गोष्टी बिलकुल लक्षात राहत नाही. ज्या सिस्टीमनं आपण एंट्री केली होती मार्केटमध्ये सुरुवातीची, तेच एंट्री पटकन करतो आपण, काहीच बघत नाही मागं पुढं आपण. बघा, या सत्यता गोष्टी आहेत त्या. त्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. आणि थोडा वेळ लागला हरकत नाही, पण या दृष्टीने जर काम केलं ना आपण, की खूप मोठ्या अचिव्हमेंट कडे तुम्ही जाणार आहात. पण ते कष्टाचं पण काम आहे, इतकं इझी पण नाही ते. पण आणि अवघड पण नाही, या पण गोष्टी आहेत. पण याच्यावर फोकस केलं पाहिजे. नाही तर सवय कशी लागलेली असते, ऑप्शन चेन बघायची, डेटा बघायचा, कॉल रायटर किती, पुट रायटर किती, इकडे किती ओ आहे किती, तिकडे ओ आहे किती. मित्रांनो, ते पण गोष्टी डिझास्टर आहेत, काय देणगे नाही त्याच्याशी. मी तुम्हाला सांगतो, माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात मी कधीच बघितलं नाही ते बघणार बी नाही इथून पुढच्या कधी आयुष्यात. पुट रायटर मला माहिती राहणार, मला कॉल रायटर माहिती राहणार, मी कधी ओ आहे बघत नाही, त्याच्याशी काय देणगे नाही आपल्याला. बिलकुल सोयरीक करायची नाही त्याच्यासोबत. आपली सोयरीक आपल्या चार्ट सोबत, आपल्या कॅन्डल सोबत, आपल्या आपल्या स्विंग लो सोबत, आपल्या स्विंग हाय सोबत, आपल्या आपल्या पोर्शन सोबत, ह्या गोष्टी पक्क्या केल्यात ना, बाकीचं काही देणं घेणं नाही बघायचं. त्या पण गोष्टी आहेत. चला आपण पुढे जाऊ. आपलं आपलं समजलं असेलच. आता पुढे घ्या स्विंग हाय. स्विंग हाय एक पॉइंट घ्या लाल पेननं. अप ट्रेंड मध्ये स्विंग हाय कसा ओळखावा, असा पॉइंट आहे तो. अप ट्रेंड सुरू आहे, स्विंग हाय लिहा आता. एंड ऑफ रन, एंड ऑफ रन बिफोर द पुल बॅक, end of run before the pullback. End of run before the pullback is equal to swing high, is equal to uptrend मधला swing high. End of run before the pullback is equal to swing high. झालं असेल तर बघा, म्हणजेच चार्ट वर जेव्हा चार्ट वर जेव्हा रन स्टार्टची रॅली संपत आलेली असते, चार्ट वर जेव्हा रन स्टार्टची रॅली संपत आलेली असते आणि तिथून पुढं चार्ट वर जेव्हा रन स्टार्टची रॅली संपत आलेली असते आणि तिथून पुढं पुलबॅक मुवमेंट येणार असते, तिथून पुढं पुलबॅक मुवमेंट येणार असते, त्या पॉइंटला स्विंग हाय असे म्हणतात. त्या पॉइंटला स्विंग हाय असे म्हणतात. इट्स ओके. क्लिअर असेल तर बघा, क्लिअर असेल ना तर एकदा ते वाचन करून घ्या. सिंपल वर्डिंग आहे. वाचन करून घेतल्यानंतर चार्ट तुमच्या समोर आहे, चार्ट वर यायचं आहे.
कलर दुसरा घेतोय पेनचा, कलर दुसरा घेतल्यानंतर लक्षात येईल. आता बघा आपण स्विंग लो पाहिले, त्याच पद्धतीनं आता स्विंग हाय पाहायचा आहे आपल्याला. अप ट्रेंड सुरू आहे, अप ट्रेंड सुरू आहे आणि चार्टवर जेव्हा रन स्टार्टचा एंड होतो आणि पुलबॅकची सुरुवात होते, तो पॉइंट म्हणजे स्विंग आहे. बघा हा स्विंग लो तुम्हाला माहिती झाली होता, इथून रन स्टार्ट होणार होता हे पण माहिती झालं होतं मगाशी. मग रन स्टार्टचा एंड होतो आणि पुलबॅकची सुरुवात होते, तो पॉइंट म्हणजे बघा लक्षात आलं का? येस, म्हणजे थांब द्या म्हणजे मला कळतं किती जणांना कळलं. चार्टवर जेव्हा रन स्टार्टचा एंड होतो आणि तिथून पुलबॅक किंवा करेक्शनची सुरुवात होते, तो पॉइंट म्हणजे स्विंग आहे. आणि जे येलो जे एरो आहेत ते सगळे स्विंग हाय आहेत, येलो एरो सगळे स्विंग हाय आहेत. या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. इथं स्विंग हाय स्विंग हाय स्विंग हाय असं लिहा तुम्ही. आता दुसरी ड्रॉइंग करू नका, त्याच ड्रॉइंग मध्ये येलोच्या ठिकाणी एरो आहे, तिथं स्विंग हाय स्विंग हाय स्विंग हाय असं पॉइंट लिहा आणि तिथं असं डॉट करा ना, त्याला असं डॉट करा की या पॉइंटला असं डॉटेड करा, स्विंग हाय स्विंग हाय स्विंग हाय असं डॉटेड करा. म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? मेसेज लिहा. कुलकर्णी मॅडम विचारत आहेत का? चुकीने झालं, समजत नाही आहे का? राईस हँड आहे म्हणून विचारलं. कुलकर्णी मॅडमनी हात वर केलेला आहे, कशासाठी? चुकून झालं, चुकून झालं. हा, विनाकारण उगाच कमेंट नका करू. ओके, हा, इट्स ओके. लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन इकडे द्या. आता बघा आणखी एक त्यामध्ये गोष्ट, आता बॅकग्राऊंडचं बोला मी परत चालू करेल तुमच्या एकावरून बाकी सगळ्यांना. आपल्या एकदा इथं कॉन्सन्ट्रेशन आहे ना, बाकी तिकडे लक्ष नाही द्यायचं, प्लॅटफॉर्मवर लक्ष नाही द्यायचं, तिकडे काय होतंय आपलं इकडेच लक्ष द्यायचं. म्हणजे बटन तिकडे कुठंच बसणार नाही, काहीच अडचण नाही. मेसेज लिहायचा असेल तर त्या चॅट बॉक्सवर जायचं, बोलायचं असेल तर राईस हँड किंवा ऑन जे काय आहे ते आपण यूज करतो, ते प्लॅटफॉर्म माहिती आहे आपल्याला, पण आता त्याचं कामच नाही ना. त्यामुळे इकडे या की हे बघा स्विंग आहे, तुम्हाला समजले सगळ्यांना. आता ज्यावेळी रॅलीचा एंड होतो आणि पुल बॅकची स्टार्टिंग होते, तो पॉइंट म्हणजे स्विंग आहे. अशा पद्धतीनं हे आपले स्विंग लो आणि हे स्विंग हाय आपल्याला ओळखायला येतात. बघा समजलं नाही कुणाला त्यांनी सांगा, माईक ऑन करून सांगा मला हे समजलंच नाही. नसेल तर सगळ्यांनी पटापट थंब द्या, आपण पुढे जाऊ. इट्स ओके. आता डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये असं लिहा, डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये लाल पेन पॉइंट लिहायचा आहे तो. डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो कसा ओळखावा? डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो कसा ओळखावा? पॉइंट लिहायचा आहे. बालराजे आले ना, जॉईन झाले ना? यस चौधरी साहेब, ओके ओके. तुम्हाला नेट प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडनं तर काही अडचण नाही. इट्स ओके. चला
खूपच छान लिहितात. आमच्या सरदेसाई डी.एड कॉलेजचे हिरो आहेत ते. रात्रीच त्यांना लिहिले मी. सुपर नोट्स आहेत त्याच्या, अगदी सुपर. चॅलेंजेस नाही. त्यांना कोणी मेसेज नाही करायचा हा. परवानगी नाहीये एकमेकांना. एक परस्पर माझ्या नोट्स शेअर करणार बिलकुल माझ्याकडनं ऍक्सेस नाही. सर्वांनी मला पाठवायचं आहे आणि मग ज्यांना गरज आहे त्यांनी मला मेसेज करायचा, मी देणार. ही आपली सिस्टीम आहे. रूल्स तोडायचे नाहीत, त्याचं पालन अनुपालन करायचं, त्याचं थोडस बरं असतं. अशा पण गोष्टी आहेत, सोयी चांगल्या असतात आणि बरेच जण या गोष्टीचं पालनच करत नाही. की पहिली बॅच अशी, दुसरी तिसरी इतकी मस्त होती ना, तुम्ही पण खूप मस्त आहात, पण कुठंतरी कंजूशी करत आहात तुम्ही नोट्स शेअर करायला लिहिलेल्या. काय त्याच्यामध्ये आहे पाठीमागं मला नाही माहिती. फटाफट नावं सांगायला सुरुवात करेल मी पाणी पिल्यासारखं, पण तुम्ही म्हणणार नाही तसं यांनी शेअर करत नाहीत म्हणून, पण ते करा. मग गरजेचं मी का म्हणलो बालराजेंचं का कौतुक केलं. मोत्यासारखं अक्षर आहे त्यांचं, एक सुपर. आणि आपले श्रीपाद सर इंग्लिश मधनं लिहितात, मी मराठीतून बोलतो. हे अशा काही म्हणजे अफलातून गोष्टी बाहेर येतात. त्यामुळं मग ज्यांना वाटतं की मला सगळंच जमतं, मी 15 वर्षापासून शेअर मार्केट करतो, ऐकतोय तुम्हाला, मग मी त्या ठिकाणी हात जोडेल, तुम्हाला काय अडचण नाही. हा तर इट्स ओके, असू द्या. डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो कसं ओळखावं, तर पहिला पॉईंट आहे यातला स्विंग लो. बोललेला रागवायचं नाही. त्या मी ज्या बोलल्याच्या 1000 पटीने सिक्रेट देत असतो, त्याची परतफेड त्या रूपात असते. हे जे समजून घेईल ना, खूप म्हणजे त्यांची समज आहे असं मी म्हणेन. स्विंग लो पहिला पॉइंट आहे. आता इथे लिहा, एंड ऑफ रन बिफोर पुल बॅक. एंड ऑफ रन बिफोर पुल बॅक. एंड ऑफ रन बिफोर पुल बॅक म्हणजेच चार्टवर डाऊन ट्रेंड सुरू असताना, म्हणजे चार्टवर डाऊन ट्रेंड सुरू असताना पुलबॅक येण्यापूर्वीची रॅली संपलेली असते. चार्टवर डाऊन ट्रेंड सुरू असताना पुलबॅक येण्यापूर्वीची रन रॅली संपलेली असते. चार्टवर डाऊन ट्रेंड सुरू असताना पुलबॅक येण्यापूर्वीची रन रॅली संपलेली असते. त्या पॉइंटला स्विंग लो म्हणतात. त्या पॉइंटला स्विंग लो म्हणतात. इट्स ओके. आता मी ड्रॉ करेल. माऊस फिरला बघा. इट्स ओके, जमला. एकच सेकंद सर, जरा शाळेची मीटिंग चालू आहे, थोड्या वेळानं बोलतो. झूम मीटिंग चालू आहे. असंच ते पॅट परीक्षे संदर्भात एक मीटिंग चालू आहे, थोड्या वेळानं बोलतो तुम्हाला आवरल्यावर. बोलतो मी नंतर सर, मीटिंग सुरू आहे, भेटले होते ते, मी बोलतो.
बघा आपल्या व्याख्येनुसार एकदा बघा, ज्या पद्धतीनं डाऊन ट्रेंड सुरू असताना स्विंग लो आपल्याला ओळखायचा आहे, त्यानुसार डाऊन ट्रेंड मध्ये रन रॅली म्हणजे डाऊन साइडला असते आणि करेक्शन म्हणजे अप साइडला असतं. बघा इथून डाऊन ट्रेंड सुरू आहे, इथून रन रॅली इथं आहे, रन रॅली जिथं संपत आलेली असते आणि पुलबॅक येण्यापूर्वीचा पॉइंट म्हणजे हा स्विंग लो. बघा रन रॅली संपलेली असते, रन ऑफ एंड बिफोर पुलबॅक हा पॉइंट म्हणजे स्विंग लो. त्यानंतर हे करेक्शन, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट अप साइडला जाणं म्हणजे करेक्शन. तिथून परत रन रॅली सुरुवात झाली आणि रन रॅलीचा हा एंड म्हणजे स्विंग लो आणि इथून परत पुलबॅक. रन रॅलीचा एंड पुलबॅक, रन रॅलीचा एंड पुलबॅक, रन रॅली डाऊन साइडची आणि इथं रन रॅलीचा एंड आणि इथून पुलबॅक स्टार्ट. मग हे जे पुलबॅक पॉइंट आहेत, पुलबॅकचे स्टार्ट पॉइंट आहेत किंवा रन रॅलीचा एंड पॉइंट आहे, याला स्विंग लो म्हणतात आणि हे डाऊन ट्रेंड मध्ये असतं. बघा समजलं का? पटापट एका थंबची अपेक्षा आहे, समजलं असेल त्यांच्या. आणि इकडं लिहायचंय आता, हे जे ब्ल्यू एरो आहेत इथं स्विंग लो स्विंग लो स्विंग लो असं लिहायचं आहे. तुम्ही लिहा. लिहिल्यानंतर आपण पुढचा भाग बघूया. डाऊन ट्रेंड मध्ये स्विंग हाय कसे ओळखावे, डाऊन ट्रेंड मध्ये स्विंग हाय कसे ओळखावे त्याचं लिहा. एंड ऑफ पुलबॅक and run start, end of pullback and run start at the rate swing high किंवा is equal to swing high. End of pullback and run start at is equal to swing high in downtrend. म्हणजेच झालं असलं तर बघा, मराठी इंग्लिश मधलं झालं असलं तर, इंग्लिश मधनं झालं असले तर मराठीतून लिहा. चार्टवर जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये पुलबॅकच्या रॅलीचा एंड होत असतो, चार्टवर जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये पुलबॅकच्या रॅलीचा एंड होत असतो आणि तिथून पुढे रन रॅली स्टार्ट होत असते, तो पॉइंट म्हणजे तिथून पुढे रन रॅली स्टार्ट होत असते, तो पॉइंट म्हणजे स्विंग हाय होय. स्विंग हाय होय, तो पॉइंट म्हणजे कुणी केलता माहिती का? परत सांगता हे वाक्य? हो सांगेलच ना.
चार्टवर जेव्हा व्यवस्थित देतो आहे का, चार्टवर जेव्हा मेसेज केला तरी चालला असता मला. चार्टवर जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये पुलबॅकची रॅली संपत आलेली असते, चार्टवर जेव्हा पुलबॅकची रॅली संपत आलेली असते आणि तिथून पुढे रन रॅलीची सुरुवात होत असते, तिथून पुढे रन रॅलीची सुरुवात होत असते, तो पॉइंट म्हणजे स्विंग हाय. तो पॉइंट म्हणजे स्विंग हाय. बघा, आणखीन काही डाऊट असेल तर सांगा. तो पॉइंट म्हणजे स्विंग हाय. तो पॉइंट म्हणजे स्विंग हाय. इट्स ओके. इट्स ओके का? ओके का? ओके, चला. चार्टवर या इकडे. आता चार्टवर फोकस करा. येलो एरो आहे ते स्विंग आहेत, सगळे स्विंग आहे. येलो एरो स्विंग आहे. हे बघा, पुलबॅकची रॅली संपत आलेली, पॉइंट संपत आली, तिथून रन स्टार्ट झाला, हा पॉइंट म्हणजे स्विंग आहे. परत हा पुलबॅकची रॅली इथं संपली आणि इथून रन स्टार्ट होणारा हा पॉइंट म्हणजे स्विंग आहे. पुलबॅक आला, पुलबॅक संपला आणि इथून रन स्टार्ट होणार आहे, तो पॉइंट म्हणजे स्विंग आहे. अशा पद्धतीनं हे स्विंग हाय आहेत. या एरोला स्विंग हाय असं लिहा. इट्स ओके. अगदी व्यवस्थित स्वच्छ अक्षरात ड्रॉइंग करा. शेअर मार्केट, कोणतंही मार्केट जगातलं सांगितलेत मार्केट आपण पहिल्या तासात, ट्रेडिंग करायला खूप सोपं असतं, शिकायला खूप अवघड असतं. असं कोण म्हणतं? बघा, ज्यांच्याकडे खूप कॅपिटल आहे, बरं का, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 12 लाख, आणि त्यांनी एकदाच डीमॅट मध्ये टाकलेला आहे आणि बाकीचं हे काहीच माहित नसतं, फक्त एंट्री बटन दाबायचं आणि थोडं वरी गेलं 1-2 पॉइंट की लगेच एक्झिट करायची आणि 10,000, 15,000, 22,000 प्रॉफिट काढायचा. त्यांना वाटतं की किती सोपं आहे, शिकणं म्हणजे नको, खूप अवघड आहे, बरं का. आणि मग गंमत अशी होते बघा, असे झटके बसतात ना, कुठल्याही डायरेक्शन्स माहित नसल्यामुळं आणि रोजची ही सवय असल्यामुळं एकदा जर एंट्री फसली आणि अशी जर बिग क्वांटिटी असेल तर त्याला एक्झिट पण घेऊ वाटत नाही आणि तो वर येण्याची वाट बघत असतो आणि देवाला विनंती करत असतो की मला इतकाच वेळ बाहेर काढ, आता मी पुन्हा असं करत नाही, इतकाच वेळ बाहेर काढ, पुन्हा असं करत नाही. पण मार्केट काय देवाचं ऐकत नाही आणि देव म्हणत नाही की तुला इतकी क्वांटिटी मध्ये मी टाक म्हणलं होतं का. अशा पद्धतीनं आहे हे सगळं. त्याच्यामुळं एकही कॅन्डल 5 मिनिटाची डाऊन साईडला आली ना, येते, हे तुम्हालाही माहित आहे, तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, येते म्हणजे येतेच. असं नाही की एंट्री केल्याबरोबरच मी प्रॉफिट मध्येच आलं पाहिजे, बिलकुल नाही. कोणीच नाही असा, ह्या जगात कोणीच नाही, कोणीही असू द्या. रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, हे सगळं गृहीत धरूनच एंट्री करावी लागते. तिथं 1 लॉट असू द्या या 1000 लॉट असू द्या, त्याच्याशिवाय मार्केटमध्ये कामच करता येत नाही, अशी गोष्ट आहे ती. जर तिथं एकदा झटका बसला हो, मार्केट मधनं माणूस कायमचा बाहेर निघून जातो. आणि ही झीज कुठूनच भरून निघत नाही. तुमच्या दोघालाही नोकरी असू द्या, म्हणजे कपल असू द्या, तिथून भरून निघत नाही.
त्यानंतर शेती तुम्हाला 50 एकर असू द्या, तिथून भरून निघत नाही, हे इथूनच भरून काढायला लागतं, त्यासाठी हे शिकावं लागतं. अशा गोष्टी आहेत. एकतर ते मार्केटला शिवाय देऊन मार्केट बंद करून टाकतात, नाहीतर मग 2-4 एकर शेती विकायची, परत इकडे यायचं. अशा पद्धतीनं हा खेळ सुरू असतो. म्हणून तसं करण्याऐवजी जर व्यवस्थित ह्याला समजून घेतलं, शिकलं आणि नंतर केलं तर किती भारी आहे. काय अवघड आहे, काय अडचण आहे का? आणि त्याला रिव्हेंज ट्रेनिंग, रिव्हेंज असे म्हणतात, बदला घेणं. म्हणजे कशाचा बदला? त्या स्टॉकचा बदला घेणं. समजा माझं एचडीएफसी बँकेत नुकसान झालंय 15,000 रुपये, मी एचडीएफसी बँकेचा सूड उगवतो, मी इथून माझं गेले ना, मी इथूनच काढतो. अशा पद्धतीने जे माइंड मध्ये चाललेलं असतं ना, ते आपल्याला खूप लॉस मध्ये आणतं. माहित आहे का तुम्हाला? 1 2 3 4 5 एबीसी या पद्धतीने जर तो 2 सुरू असेल, 5 सुरू असेल, बरं का, 4 सुरू असेल, सी सुरू असेल, कुणाच्या बापाला ऐकत नाही त्यानं, अप ट्रेंड मध्ये जातच नाही त्यानं. मी बिलकुल सांगेन अशा गोष्टी आहेत. त्यामुळं मार्केटचं सर्वोच्च शिखर हे इलाइट वेव्ह आहे, सर्वोच्च शिखर, त्याच्या पुढे काही नाही. त्याच्यामुळं आता बरेच जण मित्र मला म्हणतील तुम्ही असं काही काय बोललाय, त्यांच्यासाठी बिलकुल मी हे करेल. पण ते सांगण्याचं मला कुठून आलं की माझ्या लक्षात, तुम्हाला म्हणजे ते खूप मोठा सिक्रेट असेल आजच्या दिवसातलं. त्यासाठी असं काही प्रकार करायचे नाही. बरेच जण बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या आधीच स्वतःला ते अर्ध्या हळकुंडाला पिवळं करून घेतला प्रकार आहे. तसं होऊ द्यायचं नाही. त्यासाठी ह्या गोष्टीची सुरुवात आहे. बेस हा आहे बघा, बेस शेअर मार्केट स्टडी करण्याचा बेस हा आहे की तुम्हाला आधी स्विंग हाय ओळखता आले पाहिजे, स्विंग लो ओळखता आले पाहिजे, डाऊन ट्रेंड असताना कुठं आहेत, अप ट्रेंड असताना कुठं आहेत, आणि यातनं डाव थेरी इथं बसवता आली पाहिजे. आता मी नाही सांगणार तुम्ही बसवा डाव थेरी, आपण कालच्या तासाला डाऊन ट्रेंड मध्ये स्विंग हायच्या ठिकाणी डाव थेरी बसवा, आणि अप ट्रेंड मध्ये बी स्विंग हायच्या ठिकाणी स्विंग लोच्या ठिकाणी डाव थेरी बसवा, आणि मला सांगा आता एक्झाम्पल पण पटकन सांगा. हे असे कनेक्टिंग डॉट आपल्याला बसवता आले पाहिजे. ते एकदम इझी आहे, तुम्हाला येऊन जाईल ते. तुमच्या उत्तराची लोअर हाय, हायर लो या कनेक्ट करायचं तर. हा, आता मला अपेक्षित असं होतं सर की आता समोर जे आहे आपल्या डाऊन ट्रेंड मधील स्विंग हाय आणि स्विंग लो आहेत आपल्या समोर, तर अपेक्षित असं होतं की स्विंग हायला डाव थिअरीच्या भाषेत काय म्हणतात, इतकंच उत्तर अपेक्षित होतं. HHLL. हो, तुम्ही बरोबर सांगितलात, पण ते सगळं एकत्र सांगितलं. फक्त मला डाऊन ट्रेंड मध्ये या चार्ट वर बसवायचं आहे आपल्याला. एकदम करेक्ट उत्तर आहे, पण डाऊन ट्रेंड मध्ये या चार्ट वर आपल्याला इथं बसवायचं आहे. या ठिकाणी काय येईल, हे इथं काय येईल, या स्विंग हाय HL लोअर यस यस लोअर हाय, लोअर हाय, लोअर हाय. यस, लोअर हाय, लोअर लो. यस, स्विंग हाय आणि इकडे लोअर लो. अशा पद्धतीने हे कनेक्टिंग डॉट याला जोडलात ना, आपल्या ट्रेंड लाईन साठी हे सोपं जातं. ट्रेंड लाईन हे एकदा ओळखायला आले, हे स्विंग हाय आहे आणि लोअर हाय आहे. या लो पेक्षा हा हाय आहे, यापेक्षा यापेक्षा हा, म्हणजे डाऊन ट्रेंडचे हे संकेत आहेत, आणि ट्रेंड लाईन बसवायची आहे आपल्याला. म्हणून या गोष्टी आपल्याला म्हणजे लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, समजतं याचा अर्थ. आता हे झालंय आपलं ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करायची आणि याला कनेक्ट कसं जोडायचंय आणि त्याच्यासोबत काम कसं करायचं हे इथून पुढे बघू. आणि हे ट्रेंड लाईन ड्रॉ का करावे त्याचे काही रिझन्स आहेत, त्याचे काही व्हीआयपी पॉइंट आहेत, ते तुम्हाला पॉइंट अगोदर देतो, त्यानंतर आपण चार्टवर जाऊ. चार्टवर एकदा गेल्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. तुमच्या मनात क्वेश्चन निर्माण होणार नाही त्याची काळजी घेईल मी, जरी झाला तरी आपण त्याचं सोल्युशन करू. आता पॉइंट लिहा लाल पेननं.
ट्रेंड लाईन ड्रॉ का कराव्यात? ट्रेंड लाईन ड्रॉ का कराव्यात? ट्रेंड लाईन ड्रॉ का कराव्यात? नंबर 1, करेक्ट एंट्री आणि एक्झिट टाइम समजण्यासाठी. करेक्ट एंट्री आणि एक्झिट टाइम समजण्यासाठी. नंबर 2, मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी. मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी. नंबर 3, ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात, त्यामुळे. ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात, त्यामुळे. ट्रेंड लाईन सपोर्ट, पुढचा पॉइंट आहे ट्रेंड लाईन सपोर्ट रेजिस्टन्स. ट्रेंड लाईन सपोर्ट रेजिस्टन्स तिरप्या लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन असू शकतात. तिरप्या लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन असू शकतात, त्यामुळे. हॉरिझॉन्टल लाईन फक्त साइडवेज मार्केट मध्ये असतात. सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन. पुढचा नंबर आहे जितक्या जास्त वेळा ट्रेंड लाईनला टचेस असतील, जितक्या जास्त वेळा ट्रेंड लाईनला टचेस असतील, जितक्या जास्त वेळा, खूप सिक्रेट आहे, बिगेस्ट सिक्रेट आहे या वाक्यामध्ये बरं का. जितक्या जास्त वेळा, कारण बऱ्याच जणांचं इथं चुकतं. म्हणजे काय होतंय की कन्सेप्टच क्लिअर नसते की किती टच असल्यावर मार्केट ट्रेंड लाईनला टच करून डाऊन साईडला येईल आणि किती टचेस असल्यास ट्रेंड लाईन ब्रेक करून रिटेस्ट होऊन वरी जाईल, हे क्लिअर नसतं. आणि लिहू नका, ऐका. आणि त्याच्यानंतर देतो बरोबर, लक्षात आहे माझ्या. आता हे सिक्रेट सुचलं म्हणून सांगून टाकालो, कारण क्लिअर झालं पाहिजे तुमचं. पण बरेच जण काय करतात, वीक ट्रेंड लाईन आणि स्ट्रॉंग ट्रेंड लाईन हे त्यांना लक्षातच येत नाही. त्या गोष्टी तुमच्या आज मी क्लिअर करून देईल. पुन्हा कधी व्यवसाय ट्रेंड लाईनची कन्सेप्ट माइंड मध्ये राहणारच नाही. पण हे सिक्रेट लोकांना सांगायचं नाही, फुकट वाटायचं नाही. बरेच जणांना सवय असते, खूप जवळचे मित्र आहेत म्हणून सहज गप्पा मारता मारता बोलून जातात. अशा गोष्टी म्हणजे शेअरिंग करायच्या नाही, त्या पण तितकंच लक्षात ठेवा. हो, हे एज्युकेशन मध्ये पण असतंय आणि इथं पण असतं. हे सत्यता आहे, एकदम सत्यता. आता इथं एक पॉइंट आठवला मला. माझा एक आता 2-3 आहेत आमचे बीएड चे क्लासमेट इथं. आमचा लिंगोजी वाघमारे माझा रूम पार्टनर होता आमच्या हॉस्टेलचा, रत्नागिरीचा. तर काय अभ्यासच करायचा नाही, करायचं पण थोडं थोडा. पण गंमत अशी होती, हे माझं असंच असायचं त्यावेळेस पण.
मग त्याला पक्का लक्षात की पेपरला जाण्याच्या आधी 1 तास माझ्याकडे यायचं, मला गप्पा मारायच्या गोड गोड आणि माझ्याकडनं काढून घ्यायचं. मला लक्षात राहायचं नाही की हा रोज काय येतोय माझ्याकडे पेपरच्या आधी 1 तास. आणि मी बोलायचो आणि बरोबर तेच क्वेश्चन मध्ये यायचे ते माझ्या अगोदर लिहून काढून मोकळा तुला सांगायचा. आणि जेव्हा तू सांगितलेलं एकदम सगळंच्या सगळं आलं तर मी लिहून काढलं. बघा वर्षभर काहीच नाही केलं. 1 तासाच्या चर्चेमधून मी आमच्या कॉलेजच्या परीक्षेच्या प्रिमायसिसच्या गेट मध्ये त्याला सांगितलं होतं. मला आजही पॉईंट आठवते हो. लाटा निर्माण होण्याची कारणे भूगोलाचा पेपर होता. त्याला कधीच माहिती नव्हतं अगोदर, वर्षभरच नाही बघितला आणि नेमकं तोच प्रश्न आला लाटा निर्माण होण्याची कारण त्याने लिहून काढलं माझ्या अगोदर. बघा हे अशा पद्धतीचं इथं पण लागू पडतं. तुम्ही जर म्हणलात वीक ट्रेंड लाईन कोणत्या आणि स्ट्रॉंग ट्रेंड लाईन कोणत्या यातलं जर सिक्रेट लोकांना सांगितलं ना त्यांना ही माहिती नसतं आजपर्यंतच्या प्रवासात, पण चर्चेतून क्लिअर होत ते. वाटतंय का बघा? नाही तर सोडून द्या, 2 का नाहीत आपल्याला. पुढचा पॉइंट आहे म्हणजे तोच पॉइंट, जितक्या जास्त वेळा टचेस असतील, जितक्या जास्त वेळा टचेस असतील तितके ट्रेंड लाईन स्ट्रॉंग असते, कम असते. जितक्या जास्त वेळा ट्रेंड लाईनला टचेस असतील, त्यात आणखी एक सुधारणा करा, जितक्या जास्त वेळा ट्रेंड लाईनला लेटेस्ट टचेस असतील, लेटेस्ट, तितकी ट्रेंड लाईन स्ट्रॉंग असते, तितकी ट्रेंड लाईन स्ट्रॉंग असते. जितक्या जास्त वेळा ट्रेंड लाईनला लेटेस्ट टचेस असतील तितकी ट्रेंड लाईन स्ट्रॉंग असते. त्याचा अर्थ असा की ते अपसाइडलाच ब्रेक देत असते. ते अपसाइडलाच ब्रेक, स्ट्रॉंग असणे म्हणजे अपसाइडला ब्रेक देणे, ब्रेकआउट देणे. ट्रेंड लाईन स्ट्रॉंग असणे म्हणजे ब्रेकआउट देणे. मॅक्सिमम टाइम विश्वसनीयता असते ते. स्ट्रॉंग ट्रेंड लाईन म्हणजे ब्रेकआउट देणे आणि वीक ट्रेंड लाईन म्हणजे रेजिस्टन्स फेस करून खाली येणे. वीक ट्रेंड लाईन म्हणजे रेजिस्टन्स फेस करून खाली येणे. आता ही खाली कोणती ट्रेंड लाईन येईल तुम्ही सांगा. माझ्या आतापर्यंतच्या माझ्या बोलण्यावरून तुम्ही सांगा कोणती ट्रेंड लाईन वीक असेल, तुम्ही सांगा. सगळ्यात शेवटची. सगळ्यात शेवटची. ओके, आणखी कोण सांगतोय? आणखी कोण सांगतोय? सर शेवटचं वाक्य सांगा ना, स्ट्रॉंग ट्रेंड लाईन पासूनच. बघा परत एकदा सगळंच रिपीट करतो. रणधीर सर बघा, कोण राजू सर आहेत ना. ओके, जितक्या जास्त वेळा ट्रेंड लाईनला लेटेस्ट टचेस असतील तितकी ती ट्रेंड लाईन स्ट्रॉंग असते आणि स्ट्रॉंग ट्रेंड लाईन ब्रेकआउट देण्याची शक्यता जास्त असते. स्ट्रॉंग ट्रेंड लाईन ब्रेकआउट देण्याची शक्यता जास्त असते. आता यावरून वीक ट्रेंड लाईनचं मला स्टेटमेंट सांगा. ओके, नाही सुचत मी सांगतो आपल्याला, आपल्या वेळ वाया जातो. बघा, जितक्या कमी वेळा ट्रेंड लाईनला टचेस असतील, 1 टचेस 2 टचेस लेटेस्ट, तितकी ट्रेंड लाईन ही वीक असते, डाऊन साईडला येण्याची शक्यता असते. यस, कमी टचेस असल्यावर इट्स ओके. तुझं एक बढिया एकदम. जितक्या कमी वेळा ट्रेंड लाईनला टचेस असतील, 1-2 टचेस, ट्रेंड लाईन रेजिस्टन्स फेस करते म्हणजे ते वीक होते आणि डाऊन साईडला मार्केट येते. क्लिअर झालं असेल. पुढचा आहे पॉइंट, मेन पॉइंट 1 2 3 4 5 मधला पुढचा पॉइंट. ट्रेंड लाईन सप्लाय डिमांड झोन म्हणून काम करतात. ट्रेंड लाईन सप्लाय झोन डिमांड झोन म्हणून काम करतात. कशा त्या आपल्याला त्या सेशन मध्ये बघायचं आहे. सप्लाय डिमांड झोनवर ताशी काय आहे आपली. फक्त एक वाक्य इथं असं लिहून घ्यायचंय की ट्रेंड लाईन सप्लाय झोन डिमांड झोन म्हणून काम करतात, म्हणून ड्रॉ कराव्या. परत पॉइंट वर येतो मी.
ओके, तर माझं लिखाण संपलंय आणि आपण चॅट वर जाऊ आता. यात पण काही सिक्रेट आहे द्यायचं का? किती जणांना पाहिजे? जर हात वर करावं किंवा सांगा बरं किती जणांना पाहिजे. चला ओके, लिहा. सुरू करा लिहायला. सिक्रेट असं लिहा. या ह्याच्या पाठीमागे माझी एक भूमिका असते बघा. तुम्ही जिथे राहता तिथं ज्याला शिकायची गरज आहे त्याला इकडे घेऊन येणे, यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत, अशी एक माझी भूमिका असते. तुम्ही पर्यंत काम करणार आहेत त्या गोष्टीवर मला नाही माहित. त्यानंतर माझं परत एकदा तोच रिपीट गाडा आवडेल की माझं धनचा रेफरन्स मध्ये तुम्ही काम करायचं आहे. ती कम्युनिटी बनवायला तुम्हाला माहित असेल की माझ्या या जर्नीमध्ये आता मी जर ही इतकं देत असेल तर ती कम्युनिटीची जर्नी कशी असणार आहे, ते पेंडिंग तशीच आहे. ते आपल्याला त्याच्यावर तुमचे तास झाल्यानंतर तुमचा स्टडी ज्यांचा ज्यांचा ओके होईल ते आपल्याला तिकडे डेव्हलप करायचे आहे. एकच स्टेज सर्वांनी घ्यायचा आणि त्याच्यावर काम करायचं, असे डेव्हलप आहे माइंड मध्ये की प्रॉफिटच झाला पाहिजे, लॉस नावाचा आपल्याकडे विषय राहायला नाही पाहिजे. ते कसल्याही प्रकारची ट्रेडिंग असू द्या, फ्युचर बाय असू द्या, फ्युचर सेल असू द्या, ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंग असू द्या, किंवा आपलं कॅश होल्डिंग असू द्या, काय पण प्रकार असू द्या, आपला ट्रेड हुकला नाही पाहिजे. याचं स्ट्रक्चर आपल्या या एवढ्या ह्याच्यामध्ये मी मटेरियल मध्ये दिले. फक्त कुणी आणखी प्रश्न करेल की ऑप्शन सेलिंग तुम्ही बोलून गेला, हो पण तिथे कॅपिटल तसं असायला पाहिजे. सेलच करायचं आहे आपल्याला, हेजिंग करायची नाही. हेजिंग आणि सेलिंग मध्ये लय मोठा डिफरन्स आहे बरं का. तर त्याच्यामध्ये कॅपिटल जास्त लागते, त्याला 1.5-2 लाख रुपये लागते एक लॉट सेल करायला. ते सुद्धा आपल्या बादशाहानुसार होत असतं. मी तुम्हाला दाखवून देईल बादशाह शिकवताना. पण हे सगळं कधी तुम्ही धन प्लॅटफॉर्मवर येऊन मग इथं काम करायला सुरुवात करून ह्या सगळ्या गोष्टी जर ट्रस्टिंग न झाल्या तर मी त्यावर त्या कम्युनिटी तयार आहे. आपल्याला आपल्या क्लास मेंबर जरी पुढे घेऊन जाता आले एकमतानं एका विचारानं, तर आपण त्याच्यामध्ये बिलकुल कोणकोणत्या रथाचे सारथी होणार आहे, पालखीची भोई आपल्या, त्या पद्धतीनं बघूया आपण. पॉइंट कुठं चालला होता आपला? सिक्रेट चालू होता. घ्या. रायझिंग तिरपी ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर रायझिंग तिरपी ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर डाऊन साइडला टार्गेट मिळतं. रायझिंग तिरपी ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर डाऊन साइडला टार्गेट मिळतं. एक वाक्य झालं. दुसरं वाक्य, फॉलिंग तिरपी ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर अप साइडला टार्गेट मिळतं. फॉलिंग तिरपी ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर अप साइडला टार्गेट मिळतं. पुढचं वाक्य, ट्रेंड लाईन ह्या नेहमी 40 डिग्रीने असाव्यात. ट्रेंड लाईन ह्या नेहमी 40 डिग्रीने असाव्यात. फॉलिंग तिरपी ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर अप साइडला टार्गेट मिळतं. फॉलिंग तिरपी ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर अप साइडला टार्गेट मिळतं. ट्रेंड लाईन ह्या 40 डिग्री असाव्यात. ओके, यानुसार आपल्याला ट्रेंड लाईन वर जायचं आहे. आणि आता मी चार्ट शेअर करेल, चार्ट वर प्रॅक्टिस करू. त्यानंतर तुम्हाला समजल्यानंतर मग इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल तर बघा. 2 मिनिटं वाचन करून घ्या वाटल्यास, त्यानंतर तिकडे जाऊ.
वाचन करून घ्या. काल थोडस पावसात भिजलो आणि मला थोडस घरी यायला लेट झाला, त्यामुळे मग आपलं सेशन इतकं पॉवरफुली मी देऊ शकणार नव्हतो, त्यामुळे घेतलं नाही. घेऊ शकलो असतो पण मलाच ते पटलं नसतं, त्यामुळं थोडस स्किप केलं. कारण पॉवरफुलीच दिले पाहिजे, सार्थक झालं पाहिजे त्या दिवसाचं. चला ओके. मला इमर्जन्सी आल्यानंतर मी मेसेज देईल, पण तुम्ही रेडी राहायचे. प्रत्येक दिवस 8:30 पासून आपल्या क्लासेससाठी तुम्ही रेडीच राहायचंय. मला जर प्रॉब्लेम आला तर ठीक आहे, नाहीतर मग काही अडचण नाही, त्या दिवशी स्किप होईल, नाहीतर मग काहीच प्रॉब्लेम. मी घरी असल्यावर 8 वाजेपासून तुमच्यासाठी रेडी असतो. माझं खूप म्हणजे राईट शेड्यूल असतं. माहितीसाठी सांगतो, मी कुणाला बोलत सुद्धा नाही. तुम्हाला व्यवस्थित शेअरिंग देता आलं पाहिजे, माझं माइंडसेट शांत राहिलं पाहिजे. याचा अर्थ मी स्वतःहून कुणाला फोन करतच नाही, पण चर्चा सुद्धा कुणाशी करत नाही. एकदम शांत राहण्याचा प्रयत्न करतो. शेड्यूल तुम्हाला देत असतो, म्हणजे इतकी तयारी असते. फक्त एवढंच की बाहेर गावी गेलो, इमर्जन्सी असेल तर कोणाला वाटून घ्यायची म्हणजे आवश्यकता वाटून नाही की सर एक दिवस आड स्किप करायला येत किंवा असं तसं तसं तसं. त्याच्यामुळे हे बोलत आहे मी बॅकग्राऊंडचं. आपलं झालं असेल तर इकडे लक्ष द्या. झाले म्हणून मी बोलत होतो. कोणत्याही टाइम फ्रेमचा चार्ट असू द्या, टाइम फ्रेमचा आपल्याला अजिबात लिमिट नाहीये. आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करत असताना इकडचे हे टूल्स आहेत ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर. इथं ट्रेंड लाईन नावाचं टूल्स आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा ट्रेंड लाईन ही अशी ड्रॉ करायची असते. बघा टचेस पॉइंट चॉईस करताना कुणी आणखी प्रश्न करेल, बॉडी टू बॉडी करावा की वीक टू वीक करावी की वीक टू बॉडी करावा, असा जो क्वेश्चन आहे ना, त्याच्यासाठी बोलतो मी. ट्रेंड लाईनला फक्त टचेस पॉइंट टच झाले पाहिजेत. ती बॉडी टच होऊ द्या किंवा ते वीक टच होऊ द्या, त्याच्याशी आपल्याला काही देणे घेणे नाही. फक्त टचेस पॉइंट आले पाहिजे तर ती ट्रेंड लाईन बसली पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला ते ड्रॉ करायचे आहे. बघा इथे मी ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर इथे किती पॉइंट टच झाले हे बघूया आपण. अशी तिरपी ट्रेंड लाईन. हे बघा, हा 1 पॉइंट टच झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, त्यानंतर होण्याचा प्रयत्न झाला पण नाही झाला. त्यानंतर बघा ट्रेंड लाईन ब्रेक, रिटेस्ट, त्याच्यानंतर मार्केट बूम अपसाईडला. आणि ही कोणती ट्रेंड लाईन आहे मला सांगा, सिक्रेट मध्ये कोणतं वाक्य आहे? फॉलिंग ट्रेंड लाईन. हा, फॉलिंग ट्रेंड लाईन. आणि टार्गेट बघा कुठे मिळालेला आहे, अपसाईड. फॉलिंग ट्रेंड, हा अपसाईड. या पद्धतीने आपल्याला ट्रेंड लाईनच्या बाबतीत पॉवरफुल स्टडी घेऊन टार्गेट घेता येईल. आता लाईव्ह मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्हाला ट्रेंड लाईन अशी मिळत असेल, 2 टच जसेही तयार होतील, आता हे लिहून देणार नाही, आवश्यकता नाही, फक्त लक्षात घ्या, व्यवस्थित ऐका. 2 टच, पहिला टच आणि दुसरा टच, ते लगातार असू द्या किंवा थोड्या अंतराने असू द्या. जर 2 टच लगातार तयार होत असतील तर ट्रेंड लाईन सुरुवात करायची पहिल्या टच पासून. जितकी लांब ट्रेंड लाईन ओढता येईल तितकी लांब ट्रेंड लाईन ओढून ठेवायची. त्याचं गंमत सांगतो, जितकी लांब ट्रेंड लाईन ओढता येईल तितकी लांब ट्रेंड लाईन ओढून ठेवायची. इकडं असं गंमत अशी होती की ती स्ट्रॉंग ट्रेंड लाईन, भक्कम ट्रेंड लाईन जी मी म्हटलं, त्या ट्रेंड लाईनला मार्केट परत 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 टच करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते लेटेस्ट टचेस हे जास्त असतील तर ते आणखी मजबूत होते आणि डाऊन साईडला म्हणजे अप साईडला ब्रेकआउट देण्याची शक्यता जास्त असते, डाऊन साईडला बिलकुल नसते. म्हणून ट्रेंड लाईन जास्त लांब ओढायची. आणि जर ते आखूड ट्रेंड लाईन ओढलात इथपर्यंत जर तुम्ही ट्रेंड लाईन घेतलात इथपर्यंतच, तर इथून पुढची जी मुवमेंट आहे तुमच्या लक्षात येणार नाही आणि मार्केट रॅली देऊन जाईल. आणि आपण तर म्हणणार की मी ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवली होती आणि मग टार्गेट कसं आपल्याला मिळालं नाही. त्यामुळं हे एक सिक्रेटचाच भाग आहे. 2 कमीत कमी टचेस मिळाले की ट्रेंड लाईन जितकी दूर आहे तितकी पर्यंत तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. कारण मार्केट कशाही पद्धतीने रन होत असतं. इथं ब्रेकआउट झालंय, इथपर्यंत जर रिटेस्ट झाले, हे इथं पण येऊ शकतं इकडं,
आपल्या हातात थोडंच आहे, इथं ब्रेक होऊन इथं खेळून आणि इथून अपसाईडला इकडे निघून जाऊ शकतो. त्यामुळं ट्रेंड लाईनवर आपल्याला जास्त विश्वास ठेवून ट्रेंड लाईन जास्त लांब ओढायची आहे आणि टार्गेट घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता या ट्रेंड लाईनवर आधारित अनेक सेटअप, अनेक स्ट्रॅटेजी, अनेक सिनेरिओ आहेत. ते वेळोवेळी मी तुम्हाला सांगेन की आपले जे जे पुढचे पार्ट आहेत ते सगळे पार्ट एकमेकाला कनेक्टिंग डॉट आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत. की इथं ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर ब्रेक होते वेळी कोणता सेटअप बनलेला आहे आणि कोणती कॅन्डल बनलेली होती, कशी स्ट्रॅटेजी यूज करायचं आहे, स्टॉप लॉस कुठं लावायचा आहे, टार्गेट किती घ्यायचे, ते सगळ्या गोष्टी त्यावेळी मी बोलून देईल, बिलकुल बोलून देईल. फक्त आता काय आहे, ट्रेंड लाईन व्यवस्थित ड्रॉ करणं आणि त्याचं टार्गेट अपसाईडला जात आहे का हे बघणं. जर फॉलिंग ट्रेंड लाईन असेल अपसाईडला, रायझिंग ट्रेंड लाईन असेल डाऊन साईडला टार्गेट देते का, या गोष्टी बघणं आता मस्ट आहे. याच्या पलीकडे डोकं नाही लावायचं. इथं ह्याच्यावर खूप प्रॅक्टिस करा. कमीत कमी दररोज तुम्ही कमीत कमी म्हणजे 10 चार्ट जरी सगळ्या टाइम फ्रेमवर तुम्ही स्टडी करा. माझी विनंती राहील तुम्हाला कळकळीची की कमीत कमी 10 म्हणते सगळ्या टाइम फ्रेमवर जर केला तर तुम्ही म्हणजे स्टडी परफेक्ट होईल. आणि मग बघा पुढच्या सिनेरिओ तुम्हाला कशा लक्षात येतील. टाइम फ्रेम बदलून पण बघूया आपण. बघा मंथली वरून वीकली टाइम फ्रेमवर आलो आपण. टचेस बघा आणि मार्केट इथे पहिला टचेस, इथे दुसरा टचेस प्रयत्न केलाय, तिसरा टचेस आणि चौथ्या टचेसला मात्र ब्रेक देऊन अपसाईडला निघून गेलेला आहे. त्याच्यानंतर वरती एक ट्रेंड लाईन बसते बघा. लक्षात येत असेल का, असे सिक्रेट शोधा आता. बघा बसते का. येस सर. बघा हे 3 टचेस त्यानंतर मार्केट ब्रेक दिलं, रिटेस्टन वरच निघून गेलं, इकडे काय आलेलंच नाही. अशा पद्धतीनं ब्रेकआउटच्या वेळी आपल्याला एंट्री घ्यायची आहे. परत टाइम फ्रेम चेंज करून बघू आपण की हे ट्रेंड लाईन मिळते. आता हे डाऊन साईडची ट्रेंड लाईन बघू एखादी आपण. चार्ट असा मायक्रो सुद्धा करू शकता तुम्ही ट्रेंड लाईन साठी बरं का. चार्ट मायक्रो करून ट्रेंड लाईन ड्रॉ करून परत आहे त्या ठिकाणी चार्ट तुम्ही म्हणजे मोठा करू शकता. त्या पण गोष्टी आहेत. आता बघा किती ट्रेंड लाईन भेटतील. ट्रेंड लाईनला काहीच कमी नाही. ट्रेंड लाईन हे चालू आहे का, हे चालू असल्यामुळे एक खतरनाक टूल्स आहे आपलं ते. बघा एक ट्रेंड लाईन, त्याच्यानंतर परत इथं एक ट्रेंड लाईन आहे. तुमचं तुम्ही टार्गेट सिक्रेट पॉइंट नुसार ठरवा कुठं काय मिळतं, कुठं काय मिळतं. आता तुम्हाला आजपासून सुट्टी नाही बरं का. जर स्टडी नाही केला तर मग क्लासला सुट्टी देईन मी 4-5 दिवस. मला पण खूप स्टडी आहे. तुम्हाला माहित आहे अख्खे 4-5 दिवसापासून तुम्ही बघताय मी मला झोपण्याचं काही माझं प्लॅनिंग नाही आहे. त्याच्यामुळं खूप माझ्याकडे पण पेंडिंग स्टडी आहे. मी माझं स्टडी करत बसेल बरं का.
तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली तर. मला आता काय करायचं राहू, पावसाळी मॅच आहे, होईल ऑक्टोबर पर्यंत संपेल, माझं तर काय जाते, आपल्याला काहीच अडचण नाही. आणि माझी अपेक्षा नाही की आपले क्लासेस जोरदार चालावं. माझं एक उगे काय म्हणते त्याला, प्लेसिंगचं अकाउंट माझं डेव्हलप व्हावं, माझी ओळख तुमच्यापर्यंत जाऊन तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावं, या हेतूनच मी हे सगळं प्रपंच करतोय. नाही तर मला नाही क्लासेस घ्यायची, इतकं काय आपला व्यवसाय नाही हा, त्यामुळं असं काही विषय नाहीये. बॅच होईलच याची काही गॅरंटी नाही, आणि जमले तरी मी घेईलच याची पण काही गॅरंटी नाहीये. त्यामुळं ज्यांना शिकायची इच्छा आहे ते आल्यावर मग पुन्हा विचार करेल मी, पण घ्यायचं का नाही ते माझ्यावर आहे सगळ्या गोष्टी. असं नाही की तुम्ही नका समजू की यांना सगळं क्लासेसवरच चाललंय आणि क्लासेसवरच सगळं बरं आहे, अजिबात नाही. त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला इथं सुट्टी नाही देणार मी आता, तर आजपासून ठरवलं. कारण काय होते माहिती आहे का, का कडक भूमिका घेईल मी, मी रोजच द्यायलोय आणि तुम्ही स्टडी करत नाहीत, प्रॅक्टिस करत नाहीत, प्रॅक्टिस करत नाहीत, तिकडे शेअरिंग करत नाहीत, तर रोजच क्लास चालू आहे. मतलब काय म्हणतो, कालचं पाठ सपाट आणि पुढचं पाठ काय त्याला ते कसली म्हणायचे सांगा बरं टीचर लोकांनी, ते तसलं नाही ना होऊ द्यायचं. पुढचं पाठ मागचं सपाट. तसं नका करू, या पद्धतीनं होऊ द्या. जर दिवसभर तुम्ही चांगल्या क्वालिटीने परफॉर्म दिलात ना, दिवसभर नका देऊ, 4 वाजता द्या, 1 वाजता द्या, सायंकाळी घरी आल्यानंतर द्या, रात्री द्या झोपताना, सकाळी पहाटे लवकर उठून पाठवा, हे कोणते टाइम ठरवा. बघा हे ट्रेन लाईन वरती अप साईडला ब्रेक, अशा पद्धतीनं आपण डायरेक्ट इकडे जाऊ 15 मिनिटावर. कारण आपली हे इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठीची फेवरेट गोष्ट आहे सर्वांची, सेशन ब्रेक. ओके, आता बघा ट्रेंड लाईन, मला सांगा हा ट्रेड आपल्या हातातून गेला असता का? आज कोण कोण ट्रेड हा वॉच केला? इकडे बघा किती वाजली, हे 15 वाजून 15 मिनिटांनी ट्रेंड लाईन तुम्ही जर मार्क केला असतात आणि पुढचे कॅन्डलचं सगळं तुम्हाला प्रॉफिट घेता आलं असतं ना दुसऱ्या दिवशीचं सगळं. आणि मी काल बोललो सुद्धा होतो व्हॉइस मेसेजवर की रायझिंग पॅटर्न बनतोय आणि 200 पॉईंटचं तरी आज रॅली देईल अर्ध्या तासात किंवा उद्या देईल, असं काहीतरी मी बोलून गेलो होतो बघा. धन ग्रुपवर टाकलं होतं, कोण कोण ऐकलंय माहित नाही मला. तर ते अशा पद्धतीने होतं हे आपला रायझिंग पॅटर्न, आणि त्याचं हिट इकडे येणार होते माहिती होतं, पण ट्रेंड लाईन पण आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करता आले असते. हा, आणखी एक तुम्हाला तुमचा ड्रॉबॅक सांगेल, तुम्ही चुकता कुठं, पाठीमागचे मेंबर चुकले होते. तर ट्रेंड लाईन कधी कधी काय करतात, हे अशी अशी घेतात. इकडे बघा, लक्षपूर्वक बघा, नवीन मेंबर चुका करतात. आता या ट्रेंड लाईनचं काही टार्गेट आहे का मला सांगा? या ट्रेंड लाईनचं काही टार्गेट आहे का? याला काही अर्थ आहे का? नो नाहीये. हा, तर कुठलेच पॉईंट तिकडले नाही, कुठलेही पॉईंट यामध्ये येणार नाहीत किंवा कुठले टार्गेट अचीव होणार नाही किंवा काही अचीव होणार नाही. त्यामुळे असे काही ट्रेंड लाईन ड्रॉ वगैरे करत बसू नका. आपल्याला ट्रेंड लाईन ड्रॉ 2च प्रकारे करायचा आहे, बरं का? खालच्या पॉईंट महत्वाचं ना. हा, इथून घेऊ शकतो ना आपण, इथून घेतल्यानंतर इकडे टार्गेट मिळणार आहे ना आपल्याला. तर आपला भाग आहे तो, हा ट्रेंड लाईन घेतल्यानंतर हे ब्रेकआउट आणि हे टार्गेट, हे रायझिंग ट्रेंड लाईन आहे ना आपली खालच्या साईडची. हे बघा, या ट्रेंड लाईन किती भयानक टार्गेट दिले बघा. ट्रेंड लाईन, त्याच्यानंतर ब्रेक, मार्केट मागे फिरून बघितलंच नाही, आणि त्यानंतर परत पुढे ट्रेंड लाईन आली इथं, हे आताच मी ड्रॉ केलेली. हे बघा, इथून ट्रेंड लाईन घ्या, इथपर्यंत घ्या अशी, त्याच्या पॉईंट बरोबर जोडून घ्या. त्यानंतर ही ट्रेंड लाईन इथं ब्रेक झाली आणि त्यानंतर इथून इकडं
हे बघा ट्रेंड लाईन ब्रेक आणि मार्केट कुठून निघून गेलं. अशा पद्धतीनं ट्रेंड लाईन ड्रॉ कशा कराव्या, ट्रेंड लाईन कशाला म्हणतात, त्याच्यासोबत काम कसं करावं, या जे चॅप्टरचं शेअरिंग देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, पॉवरफुली दिलेला आहे. बघा पटतंय का, कुणाला समजलं त्यांनी सांगा, नाही समजलं त्यांनी सांगा. त्यानंतर क्लास क्लास आजचा कसा पार्ट वाटला ते सांगा. या सगळ्या गोष्टीतनं आपण चर्चा करून इथं थांबूया. माझ्याकडचं झालंय शेअरिंग करणं, तुम्ही बोललात नंतर आपण थांबू. हॅलो बोला की. सर, जर डाऊन ट्रेंडला आपण ट्रेंड लाईन काढणार असाल तर खालच्या बाजूने ट्रेंड लाईन काढायची आणि त्या अपसाईडला ट्रेंड लाईन काढायची असेल, सॉरी डाऊन ट्रेंडला काढायचं असेल तर वरच्या बाजूने काढा. तुमचा आवाज कट होतोय, मी नाही ऐकला. समजलं नाही. डाऊन ट्रेंडला आपण ट्रेंड लाईन काढणार असेल तर वरच्या बाजूने काढायची. अपसाईडला काढणार असेल तर खालच्या बाजूने ट्रेंड लाईन काढायची. खरखर आवाज झाला होता, तरी तुमचं उत्तर देतो बघा. बाकीच्यांनी सांगा मला प्रश्न असा होता म्हणून, पण मी उत्तर दिल्यानंतर सांगा. बघा मॅडम असं म्हणत असतील की जर रायझिंग ट्रेंड लाईन असेल, तिरपी रायझिंग, तर खालच्या बाजूची तर डाऊन साइडला मुवमेंट मिळेल. बरोबर आहे का? बघा आन्सर. बरोबर आहे. हा. आणि जर तिरपी ट्रेंड लाईन असेल, फॉलिंग ट्रेंड लाईन असेल अशा पद्धतीची, फॉलिंग ट्रेंड लाईन असेल तर मॅडम म्हणत होत्या की अपसाइडला टार्गेट देईल का, अशा पद्धतीनं आहे. एकदम करेक्ट आन्सर पण तुम्ही दिलात आणि क्वेश्चन पण तुमचाच होता. इट्स ओके. बघा समजलं का? आणखी कोणाला काय विचारायचं का? सर, बोला की. हॅलो हा सर. सर, माझा प्रश्न असा होता, रायझिंग जे आहे आपले ट्रेड लाईन, तर त्यामध्ये मिनिमम आपले टचेस आहेत तर ते किती लागतील मिनिमम? मिनिमम टचेस ट्रेंड लाईन सुरुवातीला जर मारायची असेल तर 2 टचेस आवश्यक आहेत. बर. सुरुवातीचे 2 जर टचेस तुम्हाला भेटत असतील तर ट्रेंड लाईन तुम्ही कितीही दूर पर्यंत ड्रॉ करून ठेवू शकता. त्या ट्रेंड लाईन ओके, मार्फत म्हणजे फॉलो करेल. याचा अर्थ असा असं समजू का की कॅन्डलचा हाय आपल्याला कनेक्ट करणं? कॅन्डलचा हाय असेल किंवा कोण्या कॅन्डलला म्हणजे वीक नसेल तर त्याची बॉडी धरायची. ओके ओके, ठीक आहे सर. ओके. आणखी सर साइडवेज मार्केट असेल त्यावेळेला कसं आहे का, जर ट्रेंड लाईन समजा आपण पॅरलल काढल्या दोन्ही,
तर ते कुठं ब्रेकआउट होईल त्याच्यानंतरच विचार करायचा ना. हा साईडवेज मार्केटमध्ये दोन्ही ट्रेंड लाईन जर आपण ड्रॉ केल्या तर ज्या दिशेला ब्रेकआउट देईल त्या दिशेला आपल्याला तिथून पुढे मुवमेंट कॅच करायची आहे. ओके. आणि त्याच्यासाठी तुमच्या ह्या प्रश्नासाठी असं उत्तर देऊन ठेवेल मी तुम्हाला की अतिशय बेस्ट स्ट्रॅटेजीज आहे त्याच्यासाठी ते कॅच करण्यासाठी आपल्याकडे. त्यासाठी एक्साइटेड राहा काही दिवस आणखी. अतिशय बेस्ट. याला टार्गेट लावू शकतो का आपण या ठिकाणी पॉइंटला? कोणत्या पॉइंटला टार्गेट म्हणजे अचीव करावं लागते? हा आता बघा ट्रेंड लाईन एकदा ब्रेक झाल्यानंतर वरती कुठपर्यंत जाईल याचे टार्गेट निश्चित आहेत आणि ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे की इथपर्यंत जाईल इथपर्यंत जाईल इथपर्यंत जाईल. निश्चित टार्गेट आहे तिथपर्यंत आपल्याला ट्रेड घेऊन जाता येऊ शकतो. आता तुम्ही सांगितलं की 2-3 वेळा जर टच जर झाली हो. तर आपण त्याला ड्रॉ जितकं लांब करायचं तितकं लांब आपण करू शकतो. तसंच जर समजा रायझिंग जर असेल रायझिंग तर तिला खाली वाढता येते का आपल्याला जास्तीत जास्त? तसं काही नसतं. रायझिंग ट्रेंड लाईनला खाली तिला का वरती? हे बघा ही अशी रायझिंग ट्रेंड लाईन आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे? तिरपी आपण खाली ओढतो ना. आता हे रायझिंगचं आपण जितका टार्गेट वाढतंय ना आपण तितकं वाढणार. हो. दोन ठिकाण टच झाल्यानंतर बरोबर. तसंच आपण खाली तिरपी लाईन जर काढली तिथं टार्गेट काय किती वाढावं लागतं असं काही आहे का? नाही नाही तसं काही नाही. टार्गेट कितीही मिळू शकते इकडे. थांबा हे सांगतो तुम्हाला. पॉईंट परत इकडे मार्केट जाईल, दुसरा पॉईंट परत इकडे जाईल, तिसरा पॉईंट ब्रेक देईल, रिटेस्ट होईल आणि इकडे असं इकडे किती पण येऊ शकतं. त्याचं काही लिमिट नाही. कळलं का? ओके. तर टाइम फ्रेम किती मॅटर करतो याच्यामध्ये? टाइम फ्रेम? हा सर शांताराम सर तुम्ही एकतर लेट जॉईन झाले खूप. असं नका करू. दररोजच पाहिलं. तुम्ही कुठल्या कामात बिझी असता का ऑफिसहून लेट येता? माझी लॅब आहे. पेशंट चालू असतं कधी कधी. बरं असं थोडस लवकर येण्याचा प्रयत्न करा. हो 9 हो. वाजता स्टार्ट करा. म्हणजे कसं मिशिंग होते. मान्य आहे. आता तुमचे क्वेश्चन देतो, आन्सर देतो. आपल्याला ट्रेंड लाईन ड्रॉ करते वेळी टाइम फ्रेमचं काहीच बंधन नाही आहे. 1 महिन्यापासून 1 मिनिटापर्यंतच्या सगळ्या टाइम फ्रेमवर आपल्याला ट्रेंड लाईनचा स्टडी करायचा आहे. आणि ज्यावेळी मी स्ट्रॅटेजी देईल त्यावेळेस ते स्ट्रॅटेजीनुसार ट्रेडिंग आपलं इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके ओके ओके. सर नमस्कार. नमस्कार बोला की. तर आजचा क्लास म्हणजे ट्रेन लाईन बद्दल जो झाला आहे तो एकदम म्हणजे छान झाला. ट्रेन लाईन कशा ड्रॉ करायच्या किंवा कशा वर्क करायच्या ते पण समजलं. आणि महत्वाचं पॉईंट म्हणजे की त्यावेळेस ट्रेन लाईन रायझिंग असते त्यावेळेस ते डाऊन साईडला टार्गेट मिळतं आणि ज्यावेळेस फॉलिंग असते ट्रेन लाईन त्यावेळेस अप साईडला टार्गेट मिळतं. हा एक महत्वाचं म्हणजे कन्फर्मेशन मिळालं आजच्या क्लासच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू. सर ट्रेन लाईन कधी इनव्हॅलिड होतो का हा पॅटर्न वगैरे समजा ट्रेनला आपण ओढल्याच्या नंतर? काय म्हटलं? आपण ट्रेन हॅलो
हा बोला की. हा आपण ट्रेन लाईन काढल्याच्या नंतर म्हणजे पॅटर्न हा कधी इनव्हॅलिड होतो का समजा? ट्रेंड लाईन काढल्याच्या नंतर होऊ शकतो की ट्रेंड लाईन ब्रेक होऊ हा. शकते आणि रिटेस्ट आल्यानंतर समजा रिटेस्ट पॉइंटला जर तिथं सपोर्ट नाही घेतला ना तर सपोर्ट घेऊन साईडला जाण्याची शक्यता जास्त असते. पण त्या ठिकाणी जर समजा बॅड न्यूज आली काही जर अचानक तर ते टार्गेट देण्याऐवजी इनव्हॅलिड होऊन डाऊन साईडला परत मार्केट येऊ शकतं. क्वचित प्रसंगात होऊ शकतं. क्वचित प्रसंगात होऊ शकतं. ओके ओके. भारी प्रश्न विचारला तुम्ही, एकदम भारी. चालतंय, ओके, थँक्यू. सर आता क्रूड ऑइल मध्ये लाईव्ह दाखवू शकाल का प्लीज? म्हणजे कळेल एक्झॅक्ट काय होते का, समजा फॉर एक्झाम्पल होऊन जाईल. फर्स्ट लाईन फेल होतात. आता उत्तर दिली क्रूड ऑइल का बघूया तिकडे आहे का जाऊ असेल तर बघूया क्रूड ऑइल. बघा हे तुमच्या समोरच. हो म्हणून ते वाटलं असं दिसताना म्हणूनच म्हणलं विचारावं तुम्हाला. डाऊन ट्रेंड चालू झालं तिथून वाचतं लेटेस्ट यायला 15 मिनिटाला. हे बघा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आणि इथून टचअप पॉइंट सुरू झाले आपले 1 2 3 4 कितीदा 19 वाजून 40 मिनिटाला ट्रेंड लाईन ब्रेक झाली. हे बघा इथं 19 वाजून 40 मिनिटाला ट्रेंड लाईन ब्रेक झाली. रिटेस्ट होण्याचा प्रयत्न केला पण टिकली नाही. बायर्स यामध्ये पॉवरफुल आहेत आणि अपसाइडला टार्गेट दिलेला आहे. बघा समजलं का? बघा येस येस. याला अनेक कन्फर्मेशन असतात, याला व्हॅल्यूची सुद्धा जोड असते, अनेक गोष्टी असतात. पुन्हा 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 देईल सगळ्या गोष्टी. मी फक्त आज इतकंच लक्षात ठेवा, ट्रेंड लाईन ह्या मार्क करता आल्या पाहिजे आणि प्रॅक्टिस करा इतक्या गोष्टीवरच. सगळं एका दिवशी दिले असते हजम होणार नाही. त्यामुळं स्टेप बाय स्टेप कनेक्ट देऊन परफेक्ट बनवू आपण. आणि प्रॅक्टिस करा प्लीज. प्रॅक्टिस केल्याशिवाय काही होणार नाही बरं का. येस सर. हा चालेल, बाकी काही विषय नाही. ओके सगळं. चला थांबूया का? हो ठीक.